नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं रश्मीज ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे असा गरमागरम ढोकळा। खूप मस्त स्पंज इन मैत्रिणींनो, तुमच्या पण ढोकळ्याला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि सर्व साहित्य आपण घरचंच वापरलेलं आहे, जे आपल्या घरात अवेलेबल आहे ते। आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर इथं मी रवा घेतलेला आहे 2 मोठे चमचे। तुम्ही बघू शकता आपला चमचा अशा प्रकारे आहे, थोडासा मोठा। आणि 4 चमचे मी बेसन घेतलेला आहे, त्याच्या डबल न घ्यायचं आपल्याला बेसन रव्याच्या, कारण आपला रवा जास्त घेतला तर आपला ढोकळा कोरडा होऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला बेसन जास्त घ्यायचं आहे। आणि मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे पाणी टाकून, कारण आपला रवा पाणी टाकल्यानंतर फुगतो, त्याच्यासाठी आपल्याला 5 मिनिट हे असंच ढवळत राहायचं आहे हळू, कारण आपला रवा आणि बेसन छान असं मिक्स झालं पाहिजे एकजीव। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आपण जसं इडलीला सारण वापरतो तशा प्रकारे। आणि हे बेसन मी अशा प्रकारे थोडंसं जाडसर म्हणजे रवाळ असं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे छान टेस्ट येते आणि स्पंज पण खूप छान येते आपल्या ढोकळ्याला। त्यासाठी तुम्ही पण जाडच बेसन वापरा। थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी याच्यामध्ये, थोडीशी साखर, 1 चमचा मीठ 1 चमचा साखर, आणि याच्यानंतर थोडंसं 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेलाने छान असा नरम बनतो आपला ढोकळा। आणि या ढोकळ्यामध्ये आपण जर हळद टाकली आणि सोडा टाकला तर तो आपला ढोकळा लाल बनतो, त्याच्यासाठी आपल्याला हळद टाकायची नाही। हा थोडासा मी कलर टाकलेला आहे, येलो कलर, त्याच्यामुळे तुम्ही टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार। आणि तुम्ही बघू शकता थोडंसं आपण निंबू पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा। आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण निंबू पावडर आपली मिक्स झाली पाहिजे, थोडीशी जाड असते त्याच्यामुळे वेळ लागतो त्याला विरघळायला। असं ढवळत राहायचं, त्याच्यामुळे एकजीव होतो। आणि सर्वात शेवटी आपल्याला सोडा टाकायचा आहे, त्याच्या आधी भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। मी हा केक टिन घेतलेला आहे, तुमच्याकडे कुकरचं भांडं असलं तरी चालेल, कुकरच्या भांड्यात पण खूप छान होतो। आता मी इथं सोडा टाकलेला आहे 1 चमचा, छान असं मिक्स करून घेतलं। आणि इनो टाकलेली आहे 1 चमचा, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान असा स्पंज आलेला आहे आपला। सोडा आणि इनो कधी पण शेवटीच टाकायचं आपलं सारण सर्व तयार झाल्यानंतर, कारण ते खूप लवकर ॲक्टिव्ह होते आणि आपण जास्त वेळ फिरवत बसलं तर त्याचा स्पंज दबू शकतो, त्याच्यामुळे शेवटी टाकायचं। इकडे मी पाणी उकळत ठेवलं होतं आधीच, ढोकळ्याचं सारण करायच्या आधीच पाणी उकळत ठेवायचं, कारण लगेच त्या भांड्याला जर वाफ मिळाली तर लगेच छान असा स्पंज येतो आपल्या ढोकळ्याला। चला तर तोपर्यंत इथं मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे। अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ राहू द्यायचं। बघू शकता 15-20 मिनिटात आपला ढोकळा तयार झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने मी पाहिलेला आहे, त्याला चिटकलेला नाही, आपला ढोकळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मी थोडंसं चाकूला तेल लावून काप करून घेतले आणि जे आपण पाणी तयार केलं होतं साखर आणि मिठाचं, ते याच्यामध्ये कडांनी आणि मधात जिथं कापलेलं आहे आपण तिथं अशा पद्धतीने आता टाकून देऊ, कारण त्या पाण्याने खूप वेळ आपला ढोकळा नरम राहतो आणि छान असा सॉफ्ट राहतो। तुम्ही बघू शकता मी मोठे मोठे पीस केलेले आहे त्याच्यामध्ये, आणि छान कडांनी जिथं जिथं कापलेलं आहे तिथं टाकून देऊ अशा पद्धतीने। आणि टेस्ट पण छान लागते याची। मैत्रिणींनो, तुम्हाला या चॅनलवर डिझायनर ब्लाऊज, डिझायनर ड्रेस, लहान मुलींचे फ्रॉक तुम्हाला पाहायला मिळतील, आणि अशाच नवीन नवीन रेसिपी, छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल। चला तर आपला ढोकळा तर रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असा स्पंज आलेला आहे आपल्या ढोकळ्याला। चला तर आता याला आपण छानपैकी तडका देऊन देऊ। पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपण इथं 3 मिरच्या मी छोट्या छोट्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहे। आधी छान मस्तपैकी मिरच्या होऊ देऊ आपण, नंतर टाकूया आपण कढीपत्ता। कढीपत्ता आणि मोहरी शिवाय तर तडका आपला पूर्ण होतच नाही।
कढीपत्त्याने खूपच छान टेस्ट येते आपल्या ढोकळ्याला. त्याच्यानंतर टाकूया भरपूर अशी मोहरी. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये टाकू थोडंसं जिरं. तुम्ही हिंगही टाकला तरी चालेल, हिंगाने पण छान टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये हा ढोकळा टाकूया. अशा पद्धतीने आपण फ्राय केलात खूप छान टेस्ट लागते. वरून टाकल्यापेक्षा तडका अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही मैत्रिणींनो, खूप मस्त टेस्ट येते. चला तर आपला ढोकळा तर झाला रेडी. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा स्पंजी झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे. मैत्रिणींनो, ढोकळा तर प्रत्येकजणच करते, पण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी होतो आणि झटपट तयार होतो असा आपला ढोकळा. चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.